तालुक्यातील मोठेभूम गावात 9 नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूचा गुंता अखेर उलगडलाय। ही नैसर्गिक मृत्यू नसून त्यांची बेदम मारहाण करून हत्या झाल्याचे उरण पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले। घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले। शवविच्छेदन अहवालानुसार हिराबाई यांच्या शरीरावर टणक वस्तूने मारहाण केल्याचे निदर्शनास आले। त्यांच्या डोक्यापासून छातीपर्यंत तसेच हातपायांवरही अनेक गंभीर जखमा आढळल्या। घटनास्थळी रक्ताने माखलेल्या 2 तुटलेल्या लाकडी पट्ट्या मिळाल्याने हत्येची क्रूरता अधिक स्पष्ट झाली आहे। हिराबाई यांनी विकलेल्या 4 गुंठे जमिनीतून मिळालेल्या 15 लाखांपैकी 5 ते 6 लाख रुपये नातेवाईकांना दिले होते। या पैशांच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता। प्राथमिक तपासात नातेवाईकांपैकीच कोणीतरी या हत्येमागे असण्याची शक्यता अधिक बळावली असून पोलीस त्या दिशेने सखोल चौकशी करत आहेत। या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।